Hello friends, today we are going to learn voice. Last period we have seen some sentence of voice. Now today we are going to new types of the voice. So look at example. He, number one, he is playing. He is playing a cricket. Okay, he is playing a cricket. You know, he is the subject. Is playing is a verb. That means he is the auxiliary. That means a helping verb, and play is a main verb. But here playing, present participle of play. Play ing form, and a cricket is the object. आपल्याला माहिती आहे की काय करतो आपण काल पाहिलं पॅटर्न कसा आपण की कर्माचा कर्ता करतो, त्यानंतर कर्म करता लिहिल्यानंतर त्याचं वचन पाहतो, त्यानंतर वाक्यातील क्रियापदाच्या काळानुसार प्रवेश रूप वापरतो, त्यानंतर वाक्यातील इतर काय भाग असेल तर, नसेल तर बाय, आणि बाय नंतर त्याचा जो कर्ता आहे. जर सर्वनाम असेल जर प्रथम असतात सर्वनाम त्याचे आपण द्वितीय लिहितो, आणि जर नाव असेल नाउन असेल राम, गोपाल, सीता, अहमद और चॉक, बुक, ब्लॅकबोर्ड, डस्टर, ट्री अशा प्रकारे जर त्या ठिकाणी नाउन करता म्हणून असेल त्या ठिकाणी तर आपण तेच घेतो. जर सर्वनाम असेल तर द्वितीय घेतो. या ठिकाणी मला काय करायचं बघा की इथं दोन वेगळा आहे. या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद आहे आणि मुख्य क्रियापद आहे. तर अशा काय करतो की सहाय्यकारी क्रियापद वाक्याचा काळ सांगतो. जेव्हा आपल्याला कर्म करता घेतल्यानंतर जेव्हा आपण when ऑब्जेक्ट टेक ऑन प्लेस ऑफ सब्जेक्ट आपण कर्त्या ठिकाणी जेव्हा आपण घेतो त्याच्यानंतर आपण काय करतो त्याचं वचन पाहतो. बघा क्रिकेट इज अ नाउन, क्रिकेट इज अ ऑब्जेक्ट टेक इन अ प्लेस ऑफ सब्जेक्ट. त्या सब्जेक्ट ठिकाणी घ्या क्रिकेट. क्रिकेट बघा या ठिकाणी क्रिकेट इज अ सब्जेक्ट हिअर. आता या वाक्यातला सब्जेक्ट झाला क्रिकेट. त्याचं काय करतो आपण आता वचन पाहतो. काय म्हटल्यानंतर त्याचं वचन एक सिंग्युलर. आता आपल्या या ठिकाणी दोन क्रियापद आहेत, सहाय्यकारी क्रियापद आणि मुख्य क्रियापद. तर सहाय्यकारी क्रियापदाने आपल्याला काय समजतो इज म्हटल्यानंतर कुठला काल पाहिलं आपण इज म्हणजे प्रेझेंट टेन्स काय आहे ते सहाय्यकारी क्रियापद आहे. आपण एम इज आर, एम इज आणि आर हे तीन काय आहेत टू बीच्या रूपात वर्तमान काळातील प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स पण हे दोन जे आहेत हे सिंग्युलर आहे, एक वचन, आणि तुम्हाला दिसणार नाही ती काय लिहित नाही. सिंग्युलर आहे एम आणि इज. सिंग्युलर जरी असलं एक वचन जरी असला तरी फक्त कर्ता वाक्यात आय असेल तर एम वापरतो. बाकीचे एक वचन जेवढे करते येतील त्या ठिकाणी आपण इज वापरतो. आणि आर जे आहे हे अनेक वचन प्रेझेंट टेन्स वर्तमान काळातील सहाय्यकारी क्रियापद आहे. आणि पास्ट टेन्स वॉज हे सिंग्युलर म्हणजे एक वचन, आणि वेअर हे काय आहे अनेक वचन, सिंग्युलर प्लुरल, एक वचन अनेक वचन. कुठला पण टेन्स कुठला पास्ट टेन्स. आता या ठिकाणी बघा एक वचन आहे परंतु इज हे काय आहे प्रेझेंट टेन्स असल्यामुळं पुन्हा आपल्याला म्हणजे समजलं काय की प्रेझेंट टेन्स आहे वर्तमान काळ आहे. मग वर्तमान काळाचं परत एक वेळेस काय करायचं आपण इज येते म्हणजे पुन्हा आपण इज वापरणार. पण इथलं हे इज आहे म्हणजे इज वापरलेलं नाही, हे इज आहे म्हणजे इज वापरलेलं नाही. तर ह्या इजनं काय सांगितलं प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ सांगितला, आणि हा जो कर्म करता जो आहे त्याने काय सांगितलं वचन एक वचन वर्तमान काळ इज. आलं लक्षात. त्यानंतर काय करायचं या ठिकाणी जो आयएनजी प्रत्यय आहे हा आपल्याला घालवायचा आहे. त्यामुळे शेवटी बी घालायचं आहे, बी पाठच करायचे. जर क्रियापदाला जर आयएनजी प्रत्यय लागला असेल
आणि आपल्याला चेन दबायचं वाक्य सोडवायचं असेल तर काय करायचं आपण तो आयएनजी काढून टाकण्यासाठी बीइंग शब्द लिहायचा. आता इथे राहिले कुठला तर प्लेचं पास्ट बघा. प्ले आपण काल पाहिले टेबल प्लेड आणि प्लेड्स म्हणजे प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि पास्ट पार्टिसिपल. प्लेचं पास्ट पार्टिसिपल काय आहे ईडी लागल्यामुळे इतर ठिकाणी दोन्ही सेम असतं. प्रेझेंट पास्ट टेन्स आणि पास्ट पार्टिसिपल सेम आहे. या ठिकाणी प्लेड इथं बाय इथं आता कोणला आहे ही. हा सर्वनाम आहे म्हणजे प्रथम आहे. तिथे काय आहे ही. आता बघा थोडासा बदल करू आपण की या ठिकाणी एक वचन करता आल्यामुळे ते इज आहे. आता आपण जर समजा अनेक करता जर घ्यायचं म्हटलं बघा थोडस बदलूया आपण. हेच वाक्य आपण बोलतोय बघा. ही इज आपल्या आलोची लेख करायचं इथला कर्म करतात. He is solving problems. बघा आता पण हे बदलले. ही या ठिकाणी फक्त आपण काय केलं आपल्याला या ठिकाणी बरेच मुलांना म्हणजे मी हिंदा इजच इथे वापरला काय सरा नाही म्हणून मी थोडंसं तो इज आलेला आहे आपण बदलला म्हणजे या ठिकाणी इज आहे तसा इज आलेला आहे नियमाप्रमाणे. कसा की कर्म करता घेतला वचन पाहिलं एक वचन इज न सांगितलं वर्तमान काळ आणि एक वचन वर्तमान काळ इजच आहे म्हणून इज आलेला आहे. हा नियमाप्रमाणे आहे. इथला इज आपण घेतला आहे तसा घेतलेला नाही. इथं बघा आहे असंच आहे इज पण तसंच आहे. फक्त प्लेइंगच्या ऐवजी आपण काय केलेलं आहे सेम सॉल्विंग दिलेलं आहे. सॉल्व म्हणजे सोडवणे आणि प्रॉब्लेम म्हणजे समस्या. आता आपण प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम्स आहे बघा प्रॉब्लेम्स. आता या ठिकाणी हा कर्म कर्तव्य घेतलेला आहे तो प्रॉब्लेम्स आहे म्हणजे काय आहे प्लुरल आहे अनेक वचन आहे. आणि इज म्हटल्यानंतर काळ कुठला कारण काय हे घ्यायचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की क्रियापदाचा समजा सहाय्यकारी क्रियापद आणि मुख्य क्रियापद जर दोन असतील म्हणजे हेल्पिंग वर्ब अँड वेअर मेन वर्ब जर असेल तर वाक्यातला काळ कोण सांगतं हेल्पिंग वर्ब सांगतो. बरोबर आहे कारण तिन्ही काळामध्ये आपण हे वाक्य येणार आहे सॉल्विंग सॉल्विंग सॉल्विंग. इज सॉल्विंग प्रेझेंट टेन्स, was solving past tense, were solving past tenses, are solving present tense, is solving, am solving and are solving present tense, was solving, were solving past tense and shall solving and will solving future tense. बरोबर आहे. तर हा प्रॉब्लेम्स या ठिकाणी अनेक वचन आहे आणि इज वर्तमान काळ आहे. अनेक वचन व्हायचा प्रेझेंट टेन्स जर असेल बघा की इथं इज प्रेझेंट टेन्स आहे आणि वचन काय सांगतं प्रॉब्लेम्स अनेक वचन आहे अनेक वचन आणि प्रेझेंट टेन्स कुठला आला तर आर. आणि याचं परत आयएनजी प्रत्यय करण्यासाठी काय करायचं आपण बीइंग शब्द लिहायचा. टू रूप वापरल्यानंतर टू रूप वापर हे टू रूप आहे हे टू रूप वापरल्यानंतर काय करायचं क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लागला असेल तर बीइंग शब्द लिहायचा. आणि आता याचं काम समजलं काय सॉल्व SOLVE सॉल्व. जर पास्ट पार्टिसिपल करायचं बघा हे पाहिजे लक्षात पाठच का टेबल हा किंवा तयार करायचं आहे सॉल्व सॉल्व. आता या ठिकाणी प्लेड आलं म्हणजे प्रत्येक ठिकाणी ईडी प्रत्यय असेल असं नाही. आपल्याला तो टेबल माहिती असायला पाहिजे प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्स आणि पास्ट पार्टिसिपल. हा इथं पण काय आहे सॉल्व येतं SOLVED नंतर इतर काय नाही त्याचा बाय नंतर करता कुठला आहे ही इथं वरती ही इथं ही अशा पद्धतीने. ओके बघा पुन्हा they are watching the star. आपण सिंगल घेऊया the star
They are watching star. They are watching star. They subject are helping work. Watching main work. म्हणजे ing फॉर्म प्रेझेंट पार्टिसिपल आपण काल पाहिजे टेबल मध्ये प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे ing फॉर्म. आता बघा तो करता घ्या. द स्टार किती वचन आहे? द स्टार एक वचन जरा या स्टार्स म्हटलेलं आहे. द स्टार एक वचन सिंग्युलर आणि आर म्हणजे प्रेझेंट टेन्स. आर म्हणजे बघा प्रेझेंट टेन्स आहे. प्रेझेंट टेन्स आर फक्त कसं आहे हे जे आहे हे सिंग्युलर आहे प्लुरल आहे म्हणजे एक वचन आणि अनेक वचन. मग द स्टार एक वचन आणि वर्तमान काळ कुठला आला बघायचं? एक वचन वर्तमान काळ म्हणजे इथं टेबल येतो. हा येतो. मग एम आणि इज आहे तर दोन आहेत एम आणि इज. इथे घेऊ आपण एम आणि इज. तर एम कधी घ्यायचं वाक्यात? द स्टारच्या ऐवजी जर आय असं करतो एम घेतला असता आपण तर एम घ्यायचा नाही. म्हणायला काय? इज. द स्टार इज बीइंग आहे म्हणून असं आय आहे म्हणून बीइंग. वॉच्ड बाय आता कुठला देत होती या दे. आता हेच वाक्य थोडंसं आपण बदलूया. हेच वाक्य आपण थोडंसं बदलूया बघा. राम इज हेच घ्या हेच वाक्य फक्त राम करता बदलतो. राम इज वॉचिंग द स्टार्स. काय केलं आपण? तर तेच्या ऐवजी राम घेतला आणि द स्टारच्या ऐवजी द स्टार्स केलं. म्हणजे इथं गेलं प्लुरल इथल्या ऐवजी आणि इथं काय केलं? दे सर्वनामाच्या ऐवजी आपण राम हे नाउन घेतलं. कसं होईल आता बघा ठिकाणी वाक्यात कर्माचा कर्ता करा द आणि नेहमी काय करायचं? वाक्य सुरुवात करताना पहिला अक्षर कॅपिटल लिहायचं आहे का नाही? द स्टार्स हे झालं प्लुरल आणि इज प्रेझेंट टेन्स म्हणजे बघा प्रेझेंट टेन्स आणि प्लुरल कुठले का बघा? इज आहे का? इथं आर म्हणजे इज असेल तर इज येऊ शकतं आणि आर असेल तर आर येऊ शकतं. इज असेल तर आर असेल तर इज असं आय फॉर्म बी. वॉच से दिलेलं मग असल्यामुळे वॉच नंतर बाय आणि राम द्वितीय नसते नावाला द्वितीय नाही. मगाशी मी सांगितलं काय पण सांगितलेलं आहे. नाउन जे आहे प्रॉपर नाउन जर असेल तर त्याला काय होतं? द्वितीय नसते. फक्त सर्वनाम आहे त्या प्रथमा तर त्याला द्वितीय फक्त असतात बाकीच्याला नाही. ठीक आहे. तर अशा प्रकारे काय करा हे वाक्य सोडवा आणि तुम्हाला हे वाक्य सोडवायला आहे तुम्ही सोडवायचंय. सीता was throwing the ball. Sita was throwing balls. हे वाक्य तुम्ही सोडवायचे. बघा सीता was throwing कळतं स्पेलिंग CHROWING throwing. Sita was throwing the ball. Sita subject was helping verb
थ्रो मेन वर्ब, बट थ्रोइंग दॅट मीन्स अ प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे आयएनजी फॉर्म, द बॉल इज अ ऑब्जेक्ट. वाक्य सोडवायचे असते. ठीक आहे. तर आपण थोडं पुढचा प्रकार बघूया नवीन. आणि अशा प्रकारे एकच वाक्य नाही, अशा प्रकारे तुम्ही काय करायचं, एक 5-10 वाक्य तुम्ही एक्स्ट्रा त्या ठिकाणी तयार करा किंवा पुस्तकातून शोधा आणि तशा प्रकारे वाक्य सोडवायचे. आता दुसरा प्रकार आपण घेऊ बघा. थोडस डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असे प्रकारचे वाक्य असतात. दोन ऑब्जेक्ट असतात. She offered him a bag of seeds. She offered him a bag of seeds. आता काय केलं बघा इथं, सब्जेक्ट, वर्ब, indirect object आणि direct object. There are two objects in this sentence. या वाक्यामध्ये दोन ऑब्जेक्ट आहेत. आता काय करायचं, दोन ऑब्जेक्ट असेल तर ते आपण दोन्ही ऑब्जेक्ट म्हणजे थोडक्यात दोन्ही प्रकारे वाक्य सोडवू शकतो. जर समजा हा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट घेतला आपण करता म्हणून, म्हणजे हा याच्याप्रमाणे वाक्य सोडवायचं म्हटलं तर कधी कधी काय म्हणतात, असं वाक्य देतील आणि कसं म्हणतील, सेंटेन्स बिगिन विथ ही. आता हा द्वितीय आहे, आपण पाहिलेलं आहे ही द्वितीय आहे आणि द्वितीय जर आपण श्रोते घेत असतो प्रथमाई असते. द्वितीयाने वाक्य तयार होतच नाही. कधी म्हटलंय का हिम इज, हिम वॉज किंवा हिम रीड्स, हिम प्लेइंग असं नसतं. हिमचे प्रथम काय, ही प्लेइंग, ही रीड्स, ही इज असं करतो. पण आम्ही हिम जे आहे ते आपण वाक्य सुरू करता घेतो आणि असं म्हणतात की सेंटेन्स स्टार्ट बिगिन विथ ही. मग असं जरी म्हटलं तर हे हिमचा याचा अर्थ काय करा, हिम सुरुवातीला घ्या. हिम घ्यायचं म्हटलं की हिम वापरता येत नाही, त्याचं काय प्रथम वापरायची. मग काय करायचं, हिमची प्रथमा ही. एक वचन झालं, याला काय यस यस प्रत्यय नाही, हिम आहे तो. आणि ऑफर्ड हे क्रियापद आहे, म्हणजे आपल्या काळ संबंध ईड प्रत्यय लागला म्हणजे पास्ट टेन्सचं एक वचन ऑज. तुमचं पण पाठ झाला असेल तुम्हीची लोक. त्यानंतर याचं तिसरं प्रकार ईड प्रत्यय लागला म्हणजे तिसरं असणार आहे ऑफर्डच. OFFERED ऑफर्ड. आणि हे इतर मध्ये येतं. ज्यावेळेस तुम्ही हे काही ऑब्जेक्ट म्हणून घेतला तर हे इतर मध्ये होईल आणि हे जेव्हा तुम्ही सब्जेक्ट म्हणून घ्या तेव्हा इतर मध्ये येईल. आलं का लक्षात, म्हणजे कर्ता क्रियापद कर्म शिवाय. आता हे फक्त आपण कर्म करतो जेव्हा घेतला कर्म आपण घेतलं म्हणून हे इतर झालं. जेव्हा हे कर्म आपण केलं तेव्हा हे इतर झालं. काय करायचं, नेहमी पास्ट पार्टिसिपल नंतर नेहमी काय ते इतर वाक्यातला इतर भाग घ्यायचा. ऑर्डर पार्ट, अ बॅग ऑफ सीड्स. नंतर काय करायचं, बाय हे प्रीपोजिशन. जर पास्ट पार्टिसिपल जर समजा इतर भाग नसेल तर बाय घ्यायचं. आणि जर पास्ट पार्टिसिपल जर वाक्यातला भाग असेल तर इथं लिहिलं तरी चालतं किंवा शेवटी लिहिलं तरी चालतं. आपण एक लक्षात घ्यायचं, पीपी नंतर, पीपी म्हणजे पास्ट पार्टिसिपल नंतर वाक्यातला इतर भाग घ्यायचा. नंतर बाय प्रीपोजिशन, वाक्यातला करता कुठला आहे त्याच्याप्रमाणे. जर समजा वाक्यातला करता नाउन असेल तर नाउन आहे जसं घ्यायचं. वाक्यातला करता जर प्रोनाउन असेल प्रथम त्याच्या असते द्वितीय घ्यायचे. आता ही जी द्वितीय काय ना, हे झालं. आता आपण ही वाक्यातला घेतला करता म्हणून. आता हे फक्त सोडून टाका, हे घेऊ आपण, हे वाक्यातला करता घेऊया. आता अ इज स्मॉल आहे तर आपण सुरुवात करतो म्हणून कॅपिटल. अ बॅग ऑफ सीड्स. आता अ बॅग ऑफ सीड इथं कसं एक वचन झाला, इथं किती झाला, एक वचनच. आता काय म्हणतात की तसं यस प्रत्यय लागलेला आहे, सीड्स म्हटलेले आहे. होतो मुलांचा गोंधळ बऱ्याच वेळा मी वाक्य बघतो मुलांचा, सर सीड्स आहे की इथं, हुशार मुलं मुली म्हणतात सर. पण हे सीड्स असू द्या, पण काय म्हणतात अ बॅग. बियांची पिशवी किती आहे, एक पिशवी. अ बॅग एक पिशवी. काहीची आहे बियांची. त्या बिया अनेक भरपूर बिया, एवढ्या ओझं म्हणून बिया आहे, पण ते कशा आहेत, पिशवीमध्ये आहे.
त्यामुळे पिशवी किती आहे एकच आहे. मग अ बॅग ऑफ सीड म्हणजे किती झालं वचन एक सिंग्युलर एक वचन आणि काळ कुठे गेलो ते म्हणलं पास्ट टेन्स. मग एक वचन पास्ट ते दुसरं काय येतं वॉज वॉज इथे सुद्धा वॉज असेल हा अ बॅग ऑफ सीड अ बॅग ऑफ सीड वॉज. नंतर वाक्याचे दबा कुठला आता इथं आपण हे घेतलेलं आहे बॅग ऑफ सीड आपण ऑब्जेक्ट म्हणून विचार घेतलेला आहे. आता हे मी विचार घेतलेला नाही आणि जर अशा प्रकारचं वाक्य आपण जर असा जर कर्म आपण पुढे घेतला करता म्हणून आणि जर द्वितीय इतर म्हणून जर द्वितीय जर असेल तर त्याने काय करायला अगोदर सॉरी इथं आपलं काय करायचंय तिसरं करायचंय पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ड हां यानंतर आपण इतर वापरायचं पीपी नंतर हां. तर हे वापरत असताना जर द्वितीय जर समजा इतर म्हणून वापरत असाल तर त्याच्यावर करायचं टू लिहायचं टू ही आलं लक्षात. नंतर बाय आणि ही द्वितीय हर आलं का लक्षात. बघा a bag of seed was offered to him by her. आता हे समजा आपण नाउन घेतलं समजा बघा आपण नाउन घेतो काय होतं बघा एक उदाहरण बघू आपण. किसन gives me a book किंवा किसननी असं करू आपण बुक्स बोलूया आणि क्वेश्चन करूया ना. किसन गिव्स मी बुक्स. आता हे कसं बघा किसन हा सब्जेक्ट गिव्ह मेन वर्ड एक ऑब्जेक्ट आणि हिअर आल्सो ऑब्जेक्ट. किसन गिव्स मी बुक्स. आता ही आपण सुरुवातीला विचार घेऊया मी प्रथम आहे द्वितीय आहे हा कर्म म्हणून आपण विचार घेऊया याची प्रथम घ्यायची आय आणि क्रियापद कुठला आहे गिव्स म्हणजे वर्तमान काळ. वर्तमान काळात फक्त क्रियापदाला एस किंवा एस प्रत्यय लागतो म्हणून काय केलं आपण हे प्रेझेंट टेन्स. एक वर्तमान काळ एक वचन कुठला आहे एम आणि इज आहे एक वचन आणि आर जे आहे ते अनेक वचन आहे. आता हे एक वचन आहे राहिले कुठले आपल्याला एम आणि इज घ्यायचं आहे. मग आता एम आय असेल तर एम घ्यायचं आहे बघा सांगितलं किंवा काल पण सांगितलं एम. आता हे झालं त्यानंतर काय करतो आपण या क्रियापद स्वरूप घेतो आपण त्याचं बघा जो काय पाहिजे तर गिव्ह गेव आणि गिवन हे बरोबर आहे. मग काय करायला पाहिजे क्रियापद स्वरूप कुठलं आहे गिवन. तर इथं शब्द काय बुक्स नंतर बाय करता कुठला आहे किसन. तर तुझे काय असतं का नावाला द्वितीय नाही कोणते मुद्दाम करता घेतला आणि किसन असते. लक्षात हे दुसरं कसं करू आपण आता बघा आता हे मेन आपण आय घ्यायचं आता बुक्स घेऊया. बुक्स किती वचन अनेक वचन प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळात काय आहे आर नंतर दुसरं कुठलं आहे गिवनच. गिवन इतर काय येतं द्वितीय आहे इथे काय यायचं त्याच्या अगोदर टू लिहायचं टू मी बाय आणि किसन द्वितीय नाही म्हणतो किसनच. आलं लक्षात त्या ठिकाणी. बघा त्या ठिकाणी बुक्स घेतला करता अनेक वचन आहे गिव्स म्हणून वर्तमान काळ अनेक वचन वर्तमान काळ टू बेस रूप आर. नंतर काय केलं आपण इथं मूळ क्रियापद तिसरूप काय दिलं गिवन आणि ही मी हे द्वितीय असल्यामुळं त्याच्या अगोदर काय केलं टू लिहिलं नंतर बाय आणि किसन. पहिल्या वाक्यामध्ये काय केलं मी आपण कर्तृत्व ठिकाणी घेतला त्याची मीची प्रथम आय ही एक वचन आहे यूज म्हणजे प्रेझेंट टेन्स किंवा वर्तमान काळाचं एक वचन इज आणि एम आहे परंतु करता आय असल्यामुळे एम घेतला. त्यानंतर या मूळ क्रियापद स्वरूप कुठलं आहे गिवन आणि नंतर वाक्यात शब्द कुठला बुक्स
संपला विषय. त्यानंतर बाय प्रिपोजिशन वाक्यात करता किसन. ओके, त्याच्यावर आपण काय केलं, बाय नंतर किसन घेतलं. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे वाक्य तुम्ही सोडवा आणि जास्तीत जास्त वाक्य सोडवा आणि मग आपल्याला तुम्हाला काही अडचण येणार नाही. ठीक आहे, थांबूया या ठिकाणी आपण.